गाड्या काही जेवणाच्या नवीन आल्या त्याच्यामुळे त्या ॲड झालेल्या आहेत. थोड्या वेळामध्ये द्या, आम्ही इथे आयोजक आल्यावरती त्याच्याशी बोलतो. आता तुमची प्रतिक्रिया काय? कारण 3 वाजेपर्यंत ग्राउंड रिकामा करायला सांगितलंय, काय प्रतिक्रिया आहे? नाही आत्तापर्यंत अजून आपले जे वकील आहेत तिथे ते अजून तिथे आहेत. 3 वाजता आमचं म्हणणं तिथे मांडायचं आहे आम्हाला. त्यांनी सांगितलेलं आहे की रस्ते क्लिअर झालेले नाहीत, ज्या गाड्या एक्स्ट्रा आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही घोषणा करू की ज्या ज्या गाड्या रस्त्यावरती अडथळा असतील, जेवणाच्या असतील, त्या सर्व मुंबईच्या बाहेर काढण्याची व्यवस्था आम्ही करू. आंदोलनाच्या संदर्भामधलं कुठलीही भूमिका असेल ते मनोज दादा घेतील, त्या संदर्भामध्ये मी बोलू शकत या संदर्भामध्ये मनोजदादा पाटील व्यवस्थित विश्लेषण करू शकतात. तुम्ही काही व्हिडिओ आज सादर करणार होते कोर्टामध्ये गाड्या रिकाम्या केल्याच्या, त्या केल्या का? त्याचा काही फायदा झाला नाही असं तुम्हाला वाटतं का? कोर्टाने सांगितलंय 3 वाजता पूर्तता करून या, मग आपण बोलू. म्हटलंय 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा. त्याची अजून क्लॅरिटी कुठलीच आलेली नाही कशा संदर्भात आहे ते. वकील आहे, 3 वाजता पुन्हा हिअरिंग आहे. ज्या पूर्तता कालच्या बाकी आहे त्या पूर्तता करून आपण पुन्हा कोर्टासमोर जाऊ. कोर्टाने जर कदाचित तुमच्या विरोधात निकाल दिला तर अपेक्षा आहे शेवटचा पर्याय काय? मनोज दादा त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. कोर्टाने असं म्हटलं राज्य सरकारला तुम्ही लवकरात लवकर आणि निर्देश देतो याची अंमलबजावणी करा. राज्य सरकारने नाखुश आहोत असं कोर्टाने टिप्पणी केली. राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून चलढकल झालेली आहे. एवढी परिस्थिती आली पण नसती जर योजना उपाययोजना पहिल्यांदा केल्या असत्या. आता परिस्थिती ती नाही आहे. आता परिस्थिती ही आहे की कोर्टाचे निर्देश पाळून त्या पूर्तता कशा करता येतील. आमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही जास्तही इथे बोलू शकत नाही. त्यामुळे पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतो. असं आहे की आतापर्यंत 6 आंदोलनं झाली, कुठेही अशी वेळ आली नाही. मुंबईत अशी वेळ कुणामुळे आली असं तुम्हाला वाटतं? तुम्ही प्रशासनाकडून बघा, विचारा. नाही पण आंदोलकांनी काही प्रशासनाकडनं गाड्या आल्याच कशा? गाड्या मुंबईमध्ये आल्या कशा? गाड्या कशा पुढे आल्या? पाणी कुठे होतं? महानगरपालिका सुरुवातीला कुठे होती? या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे काय झालेल्या त्यात पुन्हा पडणारा धोधो पाऊस, जो 3 दिवस पाऊस पडत होता त्याच्यामधनं पियायला पाणी नव्हतं. त्यामुळे या सर्व गोष्टीचा कुठेतरी लोकांचा तिथे ते जे प्रॉब्लेम झाले त्यामुळे माणसं वेगवेगळ्या ठिकाणी सरकली. जबाबदार कोण आहे ही परिस्थिती निर्माण? आताच्या परिस्थितीमध्ये कुणावरती जबाबदारी टाकण्यापेक्षा जे आहे ते सुधारण्याच्या मागे आम्ही आहोत. आता किती वेळात भूमिका स्पष्ट कराल तुम्ही सगळी? 3 वाजता आमचे वकील पुन्हा येतील. त्याच्या अगोदर जे काही निकाल द्यायचे आहेत त्याचं बोला ते आम्ही सांगू. आपण पाहतोय की सध्या वीरेंद्र पवार जे आहेत, वीरेंद्र सर पाहतोय की वीरेंद्र पवार हे सध्या मनोज जरांगे यांच्या ठिकाणी आले होते आणि ते सध्या आता सांगतायत की आम्ही वकिलांकडून याची माहिती देऊ. वीरेंद्र सर, आपण पाहतोय की वीरेंद्र पवार हे सध्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून नक्की आता काय सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात हे पण महत्त्वाचं असणार आहे. आणि सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी वीरेंद्र पवार हे सध्या चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीरेंद्र सर तुम्ही याची माहिती पाटलांना देणार आहात? आता जर 2 मिनिटं थांबा. पाटलांना माहिती देणार का एवढं सांगा? देणारच ना. पाटलांना माहिती देणार. 3 वाजता वकील आतमध्ये जात आहेत, ते आल्यावरती देतो. पाहतोय की 3 वाजता वकील जे आहे ते कोर्टामध्ये जातील आणि त्यानंतर वकील आझाद मैदानावरती येतील. मात्र सध्या आपण पाहतोय की काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत वीरेंद्र पवार यांची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आंतरवाली सराटीमधले काही महत्त्वाचे जे मनोज जरांगे यांचे सहकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला वीरेंद्र पवार यांची होताना पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी वीरेंद्र पवार हे सध्या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा जी आहे ती करताना पाहायला मिळतात. त्यामुळं आता नक्की निर्णय काय होतो हे करता पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की वीरेंद्र पवार हे सध्या मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसोबत जे आहे ते चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. थोड्या वेळात नक्की चर्चा करून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र 3 वाजेपर्यंतचा वेळ हायकोर्टानं दिलेला आहे. 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मुंबई हायकोर्टानं दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार याची नक्की कशी अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या आझाद मैदानावरती सुद्धा घडामोडी ज्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता वीरेंद्र पवार हे मनोज जरांगे यांच्या सहकार्यांसोबत गाड्या काढण्यासंदर्भात
नोटीस दिलेली आहे, आम्ही नव्हतो. थोडक्यात सांगा काय तुमची भूमिका आहे? कोर्टात सुद्धा 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली. आमचे वकील 3 वाजता मध्ये आमची बाजू घेणार आहेत. 3 वाजता, कारण मगाशी कोर्टाने ऐकून नाही घेतलं. आता पुन्हा 3 वाजता त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्तता करून द्या. पूर्तता करून आल्यावरती आम्ही. मुख्य आयोजक म्हणून तुम्ही आहात, काय भूमिका असणार आहे? कारण कोर्टाने म्हटलं की नियम पाळले गेले नाही आहेत, अटी पाळल्या गेलेल्या नाही आहेत, अवमानाची केस का फाईल करू नये? अवमानाच्या संदर्भामध्ये जे आहे ते आपले वकील मंडळी जी आहेत ती त्याच्याबद्दल विस्तृत माहिती देऊ शकतात. आत्ता आमचं जे काम चालू आहे ते असलेल्या परिस्थितीमधून या पूर्तता कशा करता येईल, कमीत कमी वेळ आमच्याकडे आहे, त्यामुळे अजून आम्ही या गोष्टीमध्ये जास्त बोलू शकत नाही. आम्हाला कृती करून द्यावी लागेल. आता वकील आल्यानंतरच तुमचा निर्णय होणार की त्याच्या आधी तुम्ही काय माहिती देणार? वकील असतील आमच्या बरोबर. आपण पाहतोय की वकील आल्यानंतर आम्ही माहिती देऊ अशी प्रतिक्रिया या ठिकाणी वीरेंद्र पवारांनी दिलेली आहे. आणि आझाद मैदानामध्ये हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सध्या आपण पाहतोय की अंतरवालीतले काही सहकारी, महत्त्वाचे सहकारी, त्यांच्यासोबत वीरेंद्र पवारांनी या ठिकाणी चर्चा केली आणि ते सांगतात की 3 वाजता वकील जे आहेत ते दाखल होतील आणि त्यानंतर कोर्टामध्ये नक्की काय घडलं याची माहिती जी आहे ती दिली जाईल. सध्या आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे हे सध्या व्यासपीठावरती विश्रांती घेत आहेत. आंदोलकांची घोषणाबाजी जी आहे ती सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. एक एक करून त्यांचे सहकारी असतील, त्याचबरोबर हे सगळे आपण पाहतोय की कोर्टानं सांगितलंय 3 वाजेपर्यंत खाली करा. कधीपर्यंत निर्णय घेणार? नाही, आता ते बाबतीत मनोज दादा बोलतील, पण आम्ही मैदान सोडणार नाही. लोकशाही मार्गाने आम्ही लढण्यावर ठाम आहोत आणि मनोज दादा सांगतील तो त्याप्रमाणे आम्ही पुढचं हे करू. 3 वाजेपर्यंत आमची बाजू पुन्हा कोर्टात वकील बांधव मांडतील. त्याच्या आधी राज्य सरकारने आम्हाला परवानगी द्यावी ही आमची विनंती आहे. कोर्टानं सांगितलंय 3 वाजेपर्यंत मैदान खाली करा. नाही, मनोज दादा जरांगे पाटील आम्ही सगळे ठरवू. आम्ही सगळ्या वकील लोकांसोबत डिस्कस करू. वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा घेऊन जाऊ. परंतु मला ह्या शासनाला विचारायचं आहे, शांततेच्या मार्गानं आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही का? मनोज दादा जरांगे पाटील इथं शांततेच्या पद्धतीने आझाद मैदानावर बसलेत. कोर्टानं थेट राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. रस्त्यावरती जो गोंधळ आहे, वाहतूक कोंडी होते, आम्ही सुद्धा थेट न्यायालयापर्यंत. हे बघा, जाणीवपूर्वक हायकोर्टामध्ये वेगवेगळे 500 फ्रॉड पुरावे प्रोड्यूस केले गेलेले होते. महाराष्ट्रातला आमचा जो बांधव आलेला आहे हे सगळे पीसफुली राहायला लागलेले आहेत. तुम्ही विदेशातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा मराठा बांधव ते सोबत घेऊन नाचायला लागलेले आहेत. ते सुद्धा एन्जॉय करायला लागलेले आहेत विदेशातल्या. कुणाला त्रास झालेला नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हे आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि सरकारसोबत हात मिळवून हायकोर्टात जाऊन आमच्या विरोधात असं एक षडयंत्र रचलं चाललंय. आम्ही हायकोर्टाच्या निर्णयाचा अवमान करणार नाही, आदरच करू, पण आमचा अधिकार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा लढू. आपण पाहतोय की सध्या मनोज जरांगे जे आहेत ते विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्या वेळात मनोज जरांगेंची नक्की भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.